व्यासपीठाला विनंती की स्थानापन्न व्हावं. यानंतर सुंदरच्या संचलनाचा आपण आनंद घेणार आहोत. भोसला मिलिटरी स्कूल अतिशय सुंदर शिस्तबद्ध तऱ्हेने हे करत आहे. निश्चितच टाळ्यांना प्राप्त प्रशंसेला प्राप्त आहेत. 40 विद्यार्थ्यांचे 2 प्लॅटून त्यांनी केवळ आपल्या एका शब्दावर पाठवलं आहे. त्यानंतर आगमन होत आहे यजमानांचं. नाशिक विभाग आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. नाशिक विभाग यंदाचं यजमान आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठाकडे बघून सलामी द्यायची आहे. नाशिक विभाग केशरी रंग परिधान करून मार्गक्रमण करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. पारंपरिक व अपारंपरिक दोन्ही प्रकारचे खेळ या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आपण नाशिक विभागाने एक चित्र उभं केलेलं आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. जरा व्यासपीठाकडे दाखवा ना जरा. आजच्या या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने आपण राज्यस्तरीय क्रीडा महाकुंभ सादर करीत आहोत. यानंतर आगमन होत आहे ते अमरावती विभागाचं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायलाच पाहिजे. अमरावती सुरुवातीला विद्यार्थिनी चालतात. त्यांच्या हातात क्रिकेटच्या बॅट वगैरे सुद्धा आहेत. त्यानंतर विद्यार्थिनीनंतर विद्यार्थी येत आहेत. अमरावती विभाग सर्वांचं नाशिक नगरीमध्ये स्वागत आहे. आणि या संचलनाला साथ लाभते ती भोसला मिलिटरी स्कूलच्या सुंदर अशा बँडची. कर्णमधुर असा बँड. बॅक पायपर जे आपण फक्त संगम चित्रपटात पाहिलं तर ते बॅक पायपरची सुरेख धून या ठिकाणी वाजवतात आहे. यानंतर आगमन होत आहे राजधानीचं. महाराष्ट्राची राजधानी आमची मुंबईवाले. कबड्डी, क्रिकेट, खो खो अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. धावणे, लांब उडी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल याबरोबरच दंड बैठका, फुगडी, लेझिम अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. मुंबईवाले. मुंबईनंतर आगमन होत आहे उपराजधानीचं. राजधानीनंतर उपराजधानी नागपूर. ऑरेंज सिटी नागपूर. भोसला मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी याला कमांड करतोय. नागपूर पूर्णपणे स्काय ब्लू परिधानात आहे आणि नागपूरचा ग्रुप सुद्धा भरपूर मोठा आलेला आहे. धन्यवाद नागपूर. अर्थातच या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल वारंवार आपले आभार मानतोय आणि या क्रीडा महाकुंभासाठी यशस्वीतेसाठी आपण प्रयत्न करत आहात. यानंतर पुणे तिथे काय पुणे. येलो टी शर्ट मध्ये आणि ब्लॅक ट्राउझर्स मध्ये सर्व विद्यार्थी आलेले आहेत या ठिकाणी. पुणे विभाग विद्येचं जसं माहेरघर म्हटलं जातं तसं नाशिक सुद्धा आता विद्येचं माहेरघर व्हायला लागलेलं आहे हळूहळू. तसंच आरोग्यासाठी सुद्धा नाशिक फेमस होत आहे. पुणे विभागात नंतर त्यांचे कोच, त्यांचे समन्वयक या ठिकाणी सामील झालेत. खरोखर धन्यवाद. आपण सुद्धा या संचलनात सामील झाले त्याबद्दल. यानंतर येते छत्रपती संभाजीनगर. सुंदरसा ड्रेस, व्हायोलेट ड्रेस मध्ये उपस्थित आहेत सगळेजण. एक वेगळी वेशभूषा दिसते. जरा उठून दिसणारा कलर. खुश, मुलं खुश आहेत सगळे. यांचाही मोठा ट्रिप आहे. मोठा ट्रूप आलेला यांचा. क्रिकेट, खो खो सगळ्यामध्ये समाविष्ट झालेले ते विद्यार्थी सुद्धा. त्याच्यानंतर त्यांचे कोच सुद्धा संचलनात सहभागी झाले. धन्यवाद. संचलन झालेलं आहे. यानंतर आकर्षक
असं लेझी नृत्य या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची जवळपास 22 विद्यार्थी या ठिकाणी लेझी नृत्य सादर करीत या ठिकाणी मार्गक्रमण करीत आहेत. आपल्याला लेझी नृत्याचा आनंद नंतर घेता येणार आहे.